तर नव्हता. घरातला एक माणूस विहार प्रवचन ऐकायला, बुद्धवंदना करायला आणि लग्नात जेवायला. घराला कुलूप, घरात नाही माणसं घराला कुलूप लावून जेवायला आणि बुद्धविहार बंद नाही ना, घरात एक पण नाही. बाबासाहेब म्हणाले आपल्या कुटुंबासमवेत आपण विहारामध्ये केलं पाहिजे. ज्या येणाऱ्या लेकरावर धर्माचे संस्कार केले पाहिजे. तुमचं तर कसं कसं आलं इथवर आता आपल्या घड्या गेल्या, पण ही जे पुढची येणारी पिढी आहे, जर तुम्ही जे करता ते शेवट करता, जे पेरा ते उगवेल, पण तुम्ही जे करता ते लेकर करतील. आणि मग मुला मला नातवंडांना सगळ्यांना घेऊन विहारामध्ये आलं पाहिजे. आपल्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही ठिकाणी दान दिला पाहिजे आणि मंगलमय धर्मसंस्कृती हा पाठीकडे रुजवण्याचा प्रयत्न खऱ्या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून मला सांगा, ज्या उद्धार आपल्या बाबाने आपल्या जीवनाचा उद्धार केला का नाही, आणि आपल्याला दुःखमुक्तीसाठी ते जीवन दिलं का नाही. आज बाबासाहेबांच्या कुटुंबाची महान जीवन जगतो. मग आपल्या या बापाने जे काही आम्हाला म्हणता सांगितलं 52 दिवस अगोदर, ते आपण ऐकलं पाहिजे. आपल्या बापाने सांगितलं की प्रत्येक रविवारी विहारात जा, आपल्या कमाईला जसा पैसा दान करा, प्रत्येक पौर्णिमा सणासारखी साजरी करा आणि भारत बौद्धमय करा. ही बाबासाहेबांनी आपल्या सांगितलेली सूचना आहे. आणि म्हणून आपण आपल्या बापाला बाप म्हणताना आपल्या बापाचे स्वप्न आहे, शब्द आहे, ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा. आणि हीच विहाराची संस्कृती, हीच विहाराची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी आणि आदर्श बौद्ध समाज निर्मितीसाठी, आदर्श बौद्धाची परंपरा निर्माण करण्यासाठी हा खटाटो ही वर्षाभारताची संस्कृती आणि सर्व उपक्रम आणि कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतो आहोत, ते निर्माण करतो आहोत. तर खऱ्या अर्थाने आपण या संस्कृतीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि खऱ्या अर्थाने आपलं जीवन मंगलमय करावं. ही बौद्ध धर्माची परंपरा पुढे घेऊन प्रयत्न करावा. आणि म्हणून जे दिवसाचे ग्रंथ वाचन सोमवार ते शनिवार आहे ते आपण शहरामध्ये करत आहोत. आणि दर रविवारी प्रवचन इथे या ठिकाणी शहरामध्ये होईल. आणि हे होत असताना एक लक्षात घ्या, कार्यक्रम हा या ठिकाणी सकाळी झाला पाहिजे. 11 पर्यंत कार्यक्रम संपला बघा. आता मला सांगा, 11:15 वाजले. आता आणखी जर तुम्ही 11ला आला आपण जेवण कधी करायचं, 12ला जेवण करावं लागतं. मग आपण जर 11ला वंदना करून जर 12-12:30 पर्यंत कार्यक्रम चालवत असतील आणि 1ला जर बदलायचे होत असतील तर भर जशील आपण कोणाचं काय. मग विहारामध्ये यावे पण पुण्य करत पाप करायचं, म्हणजे विहारामध्ये येऊन आपण काय करायला पाप करायला. कारण जे परंपरा आहे ते आपण तोडायला लागेल, जे विनय आहे ते तोडायला आहे की नाही. आणि म्हणून आपल्याला पाप नाही करलं पाहिजे. म्हणून जे काही रविवारचे कार्यक्रम आहेत ते सकाळी 9ला सुरू होते आणि 11 वाजेपर्यंत संपले पाहिजे. बाकी इथे काय 10-20 मिनिटे सगळं करता 12 वाजता मोकळे झाले पाहिजे. तुमच्या पुढच्या कामाला, कार्यक्रमाला जायचं, पुन्हा गावाला जायचं, पुन्हा काही कामाला जायचं, ते तुमचं सर्व मोकळं झालं पाहिजे. आणि म्हणून पुढच्या रविवारी सर्वांनी सकाळी 9 वाजता येतात लक्षामध्ये सगळ्यांनी. आणि पांढरे कपडे घालून यायचं आहे. विहारामध्ये त्यांना अगरबत्ती, मेणबत्ती, फळ, त्या विहाराला साहित्य आहे. कुणी साबण घेऊन या, कुणी निर्मा घेऊन या, कुणी झाडू घेऊन या, कुणी खराटा घेऊन या, कुणी कडे झाड घेऊन या. जे काही तुम्हाला आणता येते ते आपल्या हातामध्ये दान करून घ्या. त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. विहारामध्ये आले मंदिरांना, विहाराला आणि काय आपल्याकडे छोटं छोटं दान आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि ही आपली हळूहळू पात्रता पूर्ण करण्यासाठी केलं पाहिजे. दर रविवारी तुम्हाला सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये सुंदर असा धर्माचा उपदेश जो आहे तो तुम्हाला सुख देईल, शांती देईल, समाधान देईल, तुम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा देईल, ऊर्जा देईल. अशा प्रकारचा धर्माचा उपदेश तुम्हाला प्रत्येक वेळेला सुंदर दिला जाईल. आणि म्हणून तो उपदेश आपण ग्रहण करण्यासाठी सातत्यानं बाबासाहेबांच्या शब्दाला पूर्ण करण्यासाठी विहारामध्ये यायचं आहे. आजच्या या प्रथम रविवारी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, हीच भावना करतो आणि थांबतो. सर्वांचे मंगल हो. सर्वांना बुद्धवचनाने आशीर्वाद देण्यात येईल. सर्वांनी आशीर्वाद ग्रहण करा. त्यातून विसरण